गॅरेज वरती आहे. तुम्ही ते गॅरेजचं तर काम नाही करत, तर वॉशिंग सेंटरचं काम करतो. म्हणजे आता मी ते वॉशिंग सेंटरच्या कामासाठी काय म्हणतो, तर आता वॉशिंग सेंटरचं काम तर नाही चालत आहे, कारण की आता इथे पावसाळा पडतो आहे आणि त्याच्यानंतर आता धंदा तेवढा नाही आहे. पण धंदा असला तरी पण ते पैसे शेटला भेटतात आणि मला पगार भेटतो. तर आता काय करू म्हणजे समजत नाही म्हणजे आता मी काय म्हणत होतो, आता काय करू ते पण मला समजत नाही. म्हणजे आता मी प्लॅन केलं आहे की आता जॉब करतो तो काही दिवसानंतर सोडून या महिन्याचा पगार घेईन आणि नंतर मग मी हा जॉब सोडून टाकेन. आणि त्याच्यानंतर मग मी काय करून ते फार्मिंग म्हणजे जे शेती करतात इकडे आसपासमध्ये त्याच्याकडे जाईन, त्याच्याकडून भाज्या घेईन आणि विकेन. म्हणजे स्टार्टिंगला विकणार नाही, स्टार्टिंगला फक्त घरच्यासाठी घेईन, तर कोणाला पाहिजे असेल तर घेईन आणि विकेन. हा माझा प्लॅन आहे. म्हणजे याच्यामध्ये खर्च एवढा काय आहे नाही, जायचं आहे शेताकडे जायचं आहे. अजून जे मार्केटमध्ये विकतात ते खूप कमी प्राईजमध्ये विकतात, जे फार्मर असतात ते त्यांच्याकडून मग म्हणजे ते जे म्हणजे अगर ते मार्केटमध्ये 20ला विकत असेल तर 30ला घेईन आणि नंतर तिकडे 40-50ला म्हणजे विकेन. म्हणजे असं माझा प्लॅन आहे. म्हणजे आता बघू मग आता काय करू. आता त्यांना म्हणून की घटिया माल आहे जो मार्केटमध्ये आणि जो चांगला माल आहे तो मला द्या, आणखी पैसे जास्त घेईन. म्हणजे असं माझा म्हणजे प्लॅन करायचं ठरवलं आहे. पण मला माहिती पण नाही इकडे कुठे शेत आणि शेतामध्ये जाऊन ते शेतकऱ्यांशी बोलणं आणि काय बोलून बोलणं ते पण मला काय माहिती नाही. ते आता बघायचं आहे. सगळ्यात आधी मी हा जॉब सोडा पाहिजे, कारण की या जॉबमध्ये मला पगार आहे फक्त 12,000 रुपये. तर पगार पण एवढा नाही आहे आणि काय फायदा पण नाही, मेहनत पण खूप जास्त आहे. त्याचाही पगार सोडून म्हणजे जॉब करणार नाही. पुढे काय करायचं ते बघेन. स्टार्टिंगला हे ट्राय करेन, नंतर बघेन मग काय करायचं. तर हा जॉब नाही करणार मी, आणखी 10-15,000 शिवाय चांगला जॉब म्हणजे भेटणारच नाही मला. तर आता मग प्लॅनिंग म्हणजे मला हा खूप म्हणजे सोपं वाटतं. तिथे इकडच्या इथे मी नालासोपारा जातो, इकडे आजूबाजूला पारनाळा, भोईगाव वगैरे तो एरिया तिकडे जे शेतं असते तिथं जाऊन बोलायचं आणि त्याच्याकडून भाजी विकत घ्यायची. म्हणजे विकायला नाही घेतली तर पण घरच्यांसाठी घेतली तर पण मम्मी तर खुश होईलच. म्हणजे तर तोच विचार करतो, जाईन फक्त आणि घरच्यासाठी भाजी घेईन. आधी मम्मीला विचारून मम्मी किती रुपयामध्ये घेते आणि बघीन मग तिकडे जाईन आणि तिकडे बघीन ते किती रुपयाला देतात आणि मम्मी कितीमध्ये घेते, त्यावेळी अंदाजा लागेल. आणि नाही पण घेतले तर नुसतं ते फक्त फिरून पण येऊ शकतो. तर असं माझं काय म्हणजे बिझनेस करण्याचं ते असं नक्कीच प्लॅन नाही आहे. तर हा असा फिरण्यासाठी म्हणजे चांगली गोष्ट आहे इकडे, कारण की इथे तुम्ही बीचवर वगैरे जातच असतो, तर तिकडनं तिकडे जाऊन फिरायला म्हणजे काय हरकत नाही. म्हणजे काय नाही झालं तर नुसतं बोलूनच होईल. म्हणजे बोलायला काय जाते, थोडं विचारून येईल शेती वगैरे. बाकी तर काय करेन मला काय आयडिया नाही आहे. त्याला हेच करून बघतो, तर पुढे मग ठरवता येईल म्हणजे काय करायचं. आणखी मी असं मार्केटमधून भाजी घेऊन विकलं तर मग अजून महागात विकावी लागेल. फार्मिंगवालं विकलं तर स्वस्त पडेल. हाच माझा प्लॅन आहे.